ओके, बघा 10th नंबरचं एक्झाम्पल आहे. tan a अपॉन 1 प्लस tan स्क्वेअर a. ओके, प्लस cot a अपॉन 1 प्लस cot स्क्वेअर a इज इक्वल टू sin a इंटू cos a. हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. करेक्ट? ओके सर बोल. स्क्वेअर दिलेलं आहे तिथं. tan a upon 1 plus tan square a bracket square. Correct. Yes, very good. Plus 1 plus cot square, it's 1 square is equal to sin a into cos a. असं आहे ना? Am I right? ठीक आहे, लक्ष द्या. आता बघा आपल्याला माहिती आहे, आपण LHS घेऊन टाकू आधी. लेफ्ट हँड साइड काय बघा, LHS लेफ्ट हँड साइड आहे tan a upon 1 plus tan square a bracket square plus cot a upon 1 plus cot square a bracket square. ओके, हे लेफ्ट हँड साइड. आपल्याला राईट हँड साइड जी दिली तेवढी ती आपल्याला आणायची आहे. ठीक आहे, तर बघा लक्ष द्या. आता इकडे काय करता येईल आपल्याला पहा. आता 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा आहे, तुम्हाला माहिती आहे. ओके, इथे लिहितो मी. आपल्याकडे काय रूल आहे पहा, 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा. हा रूल आहे, मान्य आहे रूल? ओके, तुमच्याकडे लिहिलेला पण आहे. हो सर. आणि 1 प्लस कॉट स्क्वेअर थिटा इज इक्वल टू काय आपल्याकडे, कोसेक स्क्वेअर थिटा. ओके, इथं सबस्टिट्यूट करून टाकतो. म्हणजे काय होऊन जाईल, लेफ्ट हँड साइड वर होऊन जाईल टॅन ए डिवायडेड बाय इथं होऊन जाईल सेक स्क्वेअर थिटा आणि त्याचा स्क्वेअर. ओके, इथं होऊन जाईल कॉट ए अपॉन कोसेक स्क्वेअर थिटा आणि त्याचा स्क्वेअर. ठीक आहे, चला इथपर्यंत काय अडचण नाही आता आपल्याला. आता बघा आपला असं काय, याला असं लिहिता येईल. आता बघा हा जो टॅन ए आहे याला लिहिता येईल आपल्याला. चला याला एकदा अजून एक सिम्प्लिफाय करू. टॅन ए अपॉन हा झाला सेक रेस टू 4 थिटा. हा स्क्वेअरचा स्क्वेअर आहे म्हणून सेक रेस टू 4 थिटा. आणि हा कॉट ए अपॉन कोसेक रेस टू 4 थिटा. चौथा घात झाला तो. हा दुसरा घात आणि दुसरा घात. ओके, सोपं येते, लक्षात येईल तुमच्या ते. आता याला असं लिहू शकतो मी, तुम्ही साईन. हे बघा, तुम्हाला अजून इथे अजून एकदा सोपं करू आपण. याला असं करू. आता तुम्हाला माहिती काय माहिती, तुम्हाला माहिती आहे की कॉस थिटा म्हणजे 1/सेक थिटा आणि साइन थिटा म्हणजे 1/कोसेक थिटा. तेव्हा इथं हा जो 1/सेक थिटा आहे की नाही, हा कसा आहे ऍक्च्युअली, हा इथं पहा. आता लक्ष द्या तुम्ही, टॅन थिटा थिटा नव्हतं लिहायला पाहिजे, मी एस लिहायला पाहिजे होतं. एकदा लक्ष द्या इकडे. हा इथं ए पाहिजे, इथं पण ए पाहिजे. अरे यार बहुत बड़ी. हा इथं पण एस पाहिजे, इथं पण ए पाहिजे. ओके ओके, इथं ए पाहिजे, इथं ए पाहिजे. अँगल घेतला ना आपण, ए पाहिजे, ए पाहिजे. बघा याला असं लिहू शकतो आपण, टॅन ए डिवायडेड बायच्या ऐवजी तुम्ही असं लिहू शकता याला 1 अपॉन सेक रेस टू 4a प्लस कॉट ए इंटू 1 अपॉन कोसेक रेस टू 4a. किंवा ही स्टेप तुम्ही स्किप केली तरी चालेल. तुम्हाला इथं डायरेक्ट असं म्हणता येईल. पहा कसं, एक स्टेप जर तुम्ही समजून घेतली नाही, थोडं वेगळं वाटेल तुम्हाला, हे पण समजून घ्या. एक स्टेप वाढवून आपण इथं कमी करू थोडीशी स्टेप. ड्रॉ इरेजर लार्जर. ही एक स्टेप कमी करतो मी इथं. इथं काय करतो बा मी, हा टॅन ए की नाही,
या टॅन ए गुणिले 1/sec a म्हणजे काय, इथं पहा 1/sec a म्हणजे काय, cos a, म्हणजे इथे काय येईल cos रेस टू 4a. पाय स्टेप समजली का तुम्हाला. 1 आहे हा, त्याच्याऐवजी काय लिहिलं मी cos a प्लस, आता इथं काय येईल cot a गुणिले 1/cosec म्हणजे sin, म्हणजे इथे येईल sin रेस टू 4a. ही स्टेप समजून घ्या तुम्ही. आता बघा याला असं लिहित आहेत तुम्हाला, टॅन ए म्हणजे काय, sin a छेद cos a गुणिले cos रेस टू 4a प्लस cot a म्हणजे काय, cos a अपॉन sin a मल्टीप्लाय बाय sin रेस टू 4a. ठीक आहे. आता बघा इथं काय होतंय, आता इथं काय होतंय पहा, cos a खालचा एक कटला, इथं 4 कटून इथं तिसरा घात होऊन जाईल, sin a कटला, इथं चौथा घात जाऊन तिसरा घात होऊन जाईल, म्हणजे काय झाला हा sin a इंटू cos a. काय झालं तुमच्याकडे, sin a इंटू cos क्यूब a प्लस cos a इंटू sin क्यूब. ही स्टेप कळाली का बघा तुम्हाला, व्यवस्थित समजून घ्या. कळाली का सांगा मला, समजली का. सर ते फोर्थ आणि फिफ्थ समजून सांगा ना परत. हा 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 बघा लक्ष द्या. इज इक्वल, आता काय करायचं आपल्याला, या दोघांमध्ये ना इथं साइन ए आणि इथं कॉस ए कॉमन काढायचं, म्हणजे साइन ए कॉस ए कॉमन घ्यायचं. इथला साइन ए कॉमन झाला, ठीक आहे, मग इथला साइन इतके राहिला आणि कॉस ए काढायचं तुम्हाला. आता या 3 पैकी काय झाला, एक कॉस कॉमन निघाला, म्हणजे इथं करायला पाहिजे 2, म्हणजे इथं काय राहील मग आता कॉस स्क्वेअर ए प्लस, आता हा कॉस ए कॉमन निघाला, इथं बाहेर आला तो, आणि साइन ए 3 आहे, या 3 पैकी एक गेला तर काय राहिला 2, म्हणजे काय झालं हे साइन स्क्वेअर ए. समजून घ्या. आता बघा इथं आलं साइन ए गुणिले कॉस ए, आणि हा जो कॉस स्क्वेअर ए प्लस साइन स्क्वेअर ए याची किंमत काय असते 1, म्हणजे हे आलं तुमचं साइन ए इंटू कॉस ए, आणि ही तुमची RHS, म्हणजे इथं प्रूव्ह झालं LHS इज इक्वल टू RHS. चला एकदा आता तुम्हाला परत एकदा समजून घ्या काय सांगितलं मी तुम्हाला, एक एक स्टेप समजून सांगतो, लक्ष द्या. ओके, काय सांगतो मी बघा, लक्ष द्या. पहिलं ही लेफ्ट हँड साइड घेतली, ही स्टेप क्लिअर झाली. ओके, आता दुसरी स्टेप पहा. दुसऱ्या स्टेप मध्ये काय करायचं मला, ही नक्की 1 नंबर स्टेप तर काहीच नाही. यामध्ये काय केलं फक्त आपण, पहिल्या स्टेप मध्ये पहा, एक 1 + tan स्क्वेअर याच्या जागेवर काय ठेवला sec स्क्वेअर ए. मान्य या फॉर्म्युला तुम्हाला, हो म्हणा. हो सर. हो सर. हा कसं आलं या फॉर्म्युल्यानं, मान्य आहे? हो सर. दुसऱ्या स्टेप कडे हो सर. आपण हा वर्ग आणि हा वर्ग चौथा घात झाला, बरोबर. हो सर. बरोबर झाला. हो सर. दुसरी स्टेप क्लिअर झाली. हो सर. तिसऱ्या स्टेप कडे नंबर मध्ये पहा, हा टॅन ए जसं लिहिला 1/sec. हो सर. हा काय 1/sec ए. sec ए चा व्यस्त काय cos ए. पाहिजे लिहिलंय मी 1/sec ए म्हणजेच काय cos ए. मग sec चा चौथा घात आहे म्हणून काय झाला cos चा चौथा घात. कळाली स्टेप. सेम हा cot ए ऍज इट इज, आणि 1/cos ए म्हणजे काय cosec ए म्हणजे काय sin ए. हा cosec चा चौथा घात आहे म्हणून sin चा चौथा घात झाला, मान्य आहे? तिसरी स्टेप मध्ये कोणाला आता असेल तर लगेच विचारा. तिसरी कळाली का बेटा? ओके ओके, बघा नसेल कळाली तर मला परत सांगा, मी परत समजून सांगतो, परंतु त्यात अडचणीत राहू नका. कळाली का तिसरी स्टेप? हा बोल सर. तिथं कॉट आहे ना, मग कॉटचं तर साइन कस काय आलं सर तिथं? कोणत्या स्टेप मध्ये? एक पहिली, दुसरी का तिसरी? तिसरी. हा तिसऱ्या स्टेप मध्ये पहा, हा कॉट आहे, हा कॉट आहे. हो सर. हा कॉट आला जसं तसा आला. हो सर. आता हा जो हा होता बेटा, आपण याला चौकट करतो मी. आता पहा, हे चौकटीत दाखवलं आयत, हा काय cosec ए. हो सर. तो छेदात आहे म्हणजे 1/cosec ए तो.
एक छेद को सेकेच आहे ना. हो सर. एक छेद को हो, सेके म्हणजे सर. काय होतं बेटा? हे पाहिजे बघ, एक छेद को सेके म्हणजे काय होतं? साईने होतं, हो सर. म्हणून साईनचा चौथा घात झाला. समजली स्टेप? हो सर. हो, सर. ओके, आता तिसरी स्टेप क्लिअर आहे सर्वांना? सर्वांना क्लिअर आहे? चला चौथ्या स्टेप कडे या. 4 नंबर मध्ये बघा काय केलं मी. आता तुम्हाला येतं रिलेशन माहिती आहे, टॅन थिटा इज इक्वल टू साइन थिटा अपॉन कॉस थिटा, माहिती आहे? हो का नाही हो, सांगा. सर. हो, सर. हो सर. हा. आणि तुम्हाला कॉट थिटाचं रिलेशन माहिती आहे का? कॉट थिटा इज इक्वल टू कॉस थिटा अपॉन साइन थिटा, हे माहिती आहे का? साइन थीटा. हो, सर. हे दोन्ही पण लक्षात ठेवावं लागतील, लिहून दिले मी सर. पण. हो म्हणून सर. काय, हा टॅन एच्या ऐवजी काय लिहिलं मी? हा टॅन एच्या ऐवजी हे लिहिलं साइन ए अपॉन कॉस ए. समजलं हे? हो सर. हो सर. कॉसचा चौथा घात ऍज इट इज लिहिला, म्हणजे या शीच्यात काही बदल केलेला नाही अजून. चौथ्या स्टेप मध्ये पहा, इथं पहा कॉटच्या ऐवजी काय लिहिलं मी? आता कॉट एच्या ऐवजी काय लिहिलं? हे लिहिलं, मान्य आहे? कॉस एचे साइन ए. हो सर. साइनचा चौथा घ्यायचा ऍज इट इज लिहिला. कळालं हे? हो सर. म्हणजे चौथी स्टेप झाली का? चौथी स्टेप क्लिअर झाली का? क्लिअर झाली? हो सर. पाचव्या स्टेप कडे या. पाचव्या स्टेप मध्ये काय केलं पहा, मी काय म्हणतोय तुम्हाला, हा कॉस ए की नाही आणि हा कॉसचा चौथा घात आहे की नाही. आता बघा बेटा, कॉसचा चौथा घात ए याचा अर्थ काय होतो? कॉसचा किती वेळेस गुणाकार? कॉस ए गुणिले कॉस ए गुणिले कॉस ए गुणिले 4 वेळेस. कॉस ए. मग मी काय म्हणतोय तुम्हाला की हा 4 वेळेस गुणाकार होता ना, त्यापैकी खालचा एक कॉस ए की नाही इकडचा, हा कॉस ए जर खाली समजा इकडे, तर हा वरचा आणि एक खालचा गेला तर किती वेळेस गुणाकार राहिला? 1 2 3. 3 वेळेस. म्हणून कॉसचा कितवा घात? तिसरा घात लिहिलं. तिसरा. सेम तसं असं हा साइन एक आणि हा साइनचा 4 मधला एक गेला म्हणजे 3, साइनचा तिसरा घात. पाचवी स्टेप कळाली का? हो सर. हो सर. हो सर. सहावी स्टेप बघा. सहाव्या स्टेप मध्ये आपण साइन ए ऍज इट इज लिहिला मी. आता बघा मित्रांनो, हा साइन ए हा कॉमन घेतला, इथंच पहा आता याच मध्ये हा कॉसचा तिसरा घात म्हणजे काय होतो? कॉस ए कॉस ए कॉस ए 3 वेळेस. जर तुम्ही एक कॉस ए कॉमन घेतला तर ह्या पहिल्या पदामध्ये हा साइन तर पूर्ण कॉमन घेऊन टाकला तुम्ही, ओके. आणि ह्या 3 पैकी एक कॉमन घेतला तर कंसात फक्त कॉसचा दुसरा घात ए राहील की नाही? हो सर. आणि तसंच सेम हा कॉस ए कॉमन घेतला इथला हा, आणि हा साइनचा तिसरा घात आहे, त्यापैकी एक साइन कॉमन घेतला म्हणजे काय राहिला? साइनचा वर्ग राहिला इथं. हो सर. हो सर. सूत्र आहे साइन वर्ग ए थिटा प्लस कॉस वर्ग थिटा बरोबर एक हे सूत्र आहे. मग याच्या जागेवर काय लिहिलं आपण? याची किंमत किती असते? 1. ही एक लिहिली. ही झाली तुमची 7वी स्टेप. कळाली 7वी स्टेप? हो सर. आणि साइन ए इंटू कॉस ए इंटू 1 म्हणजे साइन ए इंटू कॉस ए. हीच आहे तुमची राईट हँड साइड. बघा काही शंका आहे का? विचारा परत असली तर. कोणत्या स्टेप मध्ये ते पण सांगा मला, मी सांगतो तुम्हाला. लिहून घ्या सावकाश. लिहून झाला असेल तर सांगा मला. समजलं का बेटा? हो सर. हो सर. सावकाश लिहा. सर. हा बोल 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 ना तू. बोल बोल, ऐकलं मी, बोल. स्टेप नंबर 4 सांगा सर पुन्हा. स्टेप नंबर 4 हा लक्ष दे. स्टेप नंबर 4 बघ बेटा. स्टेप नंबर 4 एकदा बघ. बघा स्टेप नंबर 4 ही स्टेप नंबर 4 आहे बघा. यामध्ये काय करायचंय बेटा आपल्याला? हा बघ, हा साइन ए अपॉन कॉस ए आणि गुणिले कॉसचा चौथा घात आहे. आता कॉसचा चौथा घातचा अर्थ काय होतो? कॉसचा किती वेळेस गुणाकार? 3 वेळेस. हा कॉस ए कॉस ए कॉस ए हे 3 वेळेस येईल बेटा. म्हणजे चौथ्या नंतर पाचवी कशी आली हे सांगायचंय तुला, का तिसऱ्या नंतर चौथी कशी आली सांगायचंय? चौथी. चौथी कशी आली? ठीक आहे.
हे बघ तिसरी स्टेप काय आहे, tan a हो, इंटू सर. cos रेस टू 4a, बरोबर. ओके, आता tan a म्हणजे काय होतं, हो सर. हे बघ tan a म्हणजे काय, तो असं लिहू शकते sin a हे गुणिले नाही cos म्हणजे a. साईन. हं? हो सर. कसं आलं समजलं का, tan a वरून sin a छेद cos a कळाली का तुला हे? हो सर. आणि हा cosचा चौथा घात येतं जसं तसं लिहिलं बेटा आपण, येतं ऍज इट इज लिहिलं. तसंच cot a म्हणजे काय लिहिलं आपण, हे पहा cot a म्हणजे काय लिहिलं, cos a चे sin a लिहिलं पाहिजे, इकडे पुढे जस्टिफाय केलंय मी, आन्सर रिझन दिलंय त्याचं, इकडे पुढे बघ cot a ची आणि tan a ची किंमत कशी आली, हे बघा ही असं आलं बेटा, हो सर. cot a च्या ऐवजी cos a चे sin a आणि हा साईनचा चौथा घात a. क्लिअर झाला का? हो सर. ठीक आहे. पुढचं घेऊ उदाहरण, लिहून झालं सर्वांचं? हो सर. सर थांबा. हा थांबलेलं आहे, सर. हो सर. बरं बरं ठीक आहे. सर बोल. सर एमटीएस आणि एनटीएससी च्या दोन्ही परीक्षा वेगवेगळ्या असतात. आपल्याला आहे ना, हे बघ NTSE द्यायची आपल्याला, सर, ते NTSE फर्स्ट ही सरकारी परीक्षा आहे आणि दुसरी MTSE ही खाजगी परीक्षा आहे. तर आपल्याला ही सरकारी द्यायची NTSE, ही नोव्हेंबर महिन्यात होते, पण आता यावर्षी कधी सर होईल काय? बोल. सर एनटीएससी ची कोणती पुस्तके? दोघांचा सिलेबस सेम आहे. सिलेबस सरांनी सांगितला का आज? हो सर. हा बस मग त्यात. सांगितलं आणि सर. एक गोष्ट लक्षात ठेवा, जो विद्यार्थी NTSE ची तयारी करतो ना, त्याच्याची 10वीची बोर्ड परीक्षेची तयारी एकदम जबरदस्त होऊन जाते. आणि जो NTSE परीक्षा पास होईल, आज समजा की त्याने 12वी नंतरची जी परीक्षा असते नीट किंवा CET, या परीक्षा तो सहज पास होऊन जाईल, सहज. एवढं या परीक्षेचं महत्व आहे. म्हणजे नॅशनल लेवलची परीक्षा बेटा, ती पूर्ण भारतातली मुलं ती परीक्षा देतात. मग त्या परीक्षेत जर आपण पास होतोय, याचा अर्थ भारतात आपण नंबर मिळवू शकतो, हा कॉन्फिडन्स आपल्याला 10वीत येतो. तुम्हाला 10वीचा अभ्यास करणं, ह्या परीक्षेचं करणं काय गरजेचं आहे की तुम्हाला 11वी 12वीचा अभ्यास सोपा गेला पाहिजे आणि तेवढा वेळ अभ्यास करायची तुम्हाला सवय झाली पाहिजे. बघा एक गोष्ट लक्षात ठेवा, असेच लोक पुढे जातात जगात की ज्यांच्यामध्ये कंटिन्युटी असते, सातत्य असतं आणि खूप वेळ 10 तास 12 तास अभ्यास करण्याची त्यांची क्षमता आहे. असं तर ती क्षमता डेव्हलप करायची असेल, तुम्ही NTSE चा अभ्यास करा, तेव्हा तुम्हाला कळेल. आणि पूर्ण MTSE सर ते 2018 अन अकॅडमीवर NTSE पूर्ण फ्री शिकवता येते सध्या. लक्षात घ्या तुम्ही, हा खूप प्लस पॉईंट तुमच्यासाठी. 14 महाराष्ट्रात सप्टेंबर रेग्युलर घेणार आहे. त्यामुळे रेग्युलर करा ते, त्यांचे तास चुकू नका तुम्ही, खूप फायदा त्याचा. झालं? सर मी तुम्हाला एकदम डिटेल सांगतो ना त्याचं. आता सांगू का? विचारा, काय विचारायचं तुम्हाला सांग. हो सर. 2018 पुस्तक चालेल ना? चालेल. पुस्तकात काहीच नाही बेटा, पुस्तकात काय आहे, फक्त टाईप ऑफ क्वेश्चन आहे. तुम्हाला फक्त एक बुद्धिमत्ता चाचणीसाठी वेगळं परीक्षा पुस्तक घ्यावं लागेल, मेंटल ॲबिलिटीसाठी. ते कोणतं पुस्तक घ्यायचं मी तुम्हाला सांगतो, सविस्तर सांगतो. त्या पुस्तकाचा फोटो पण दाखवतो मी तुम्हाला. एक दिवस स्पेशल घेऊ आपण, ठीक आहे? घेऊ पुढचं. बोल ना. सर जॉईनच होता येत नाही पण. राणी बोलते काय बाई, का नाही तू तुझा ईमेल आयडी क्रिएट केलास नाही का तू अजून? सर मला ईमेल आयडी म्हणजे तेच माहिती नाहीये. वैष्णवी सांगेल तुला आज. वैष्णवी काय सर? बाई तिला समजून सांग ना, ईमेल आयडी म्हणजे काय, तो कसा तयार करायचा. तिचा ईमेल आयडी क्रिएट करून राणी तो ईमेल आयडी मध्ये जाय ना, मग ते दिसतं ना. ती क्रिएट करून देईल तुला आज. वैष्णवी तुझ्याकडे जबाबदारी बेटा ही. करशील ना वैष्णवी? आवाजच नाही. वैष्णवी जमेल का तुला? सर आज तिला कसं समजून सांगायचं? स्क्रीनवर आपला मोबाईल इकडे ऑन करायचा, तिला तिकडे मोबाईल ऑन करायला लावायचा, तिला विचारायचं ही स्टेप आली का, याच्यावर क्लिक कर, ती स्टेप आली का, त्याच्यावर क्लिक कर, असं.
असं नाही, तू क्रिएट करून देईन तिला एक ईमेल आयडी, तिला पासवर्ड आणि ते देऊन टाक, मेल आयडी आणि पासवर्ड. ठीक आहे. हो सर. ठीक आहे, चला पुढचं उदाहरण घेऊ. 11 नंबरचं. नंबर 11 गप्पालाही झाल्या आपल्या. 11 नंबरचं उदाहरण. चला सावकाश घेऊ, शांततेत घेऊ, व्यवस्थित कळायला पाहिजे तुम्हाला, महत्वाचं आहे. चला सेकचा चौथा घात, sec raised to 4a in bracket 1 minus sin raised to 4a. Okay. Minus 2 tan square a is equal to 1. हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. उदाहरण नंबर किती आहे? हे आहे उदाहरण नंबर 11. ठीक आहे, लक्ष द्या. आता स्टेप बाय स्टेप जाऊ. आधी येऊ आपण लेफ्ट हँड साइड. लेफ्ट हँड साइड किती आहे? वेळ पण संपत का. sec raised to 4a in bracket 1 minus sin raised to 4a minus 2 tan square a. ही तुमची लेफ्ट हँड साइड, याची किंमत 1 आली पाहिजे. आता कसं आहे, सोप्या गोष्टी आपल्या डोक्यात आणायच्या. आता बघा, हा जो सेक चा चौथा घात a, याचा अर्थ काय होतो? सेक वरून तुम्हाला कॉस काढता येतं. ओके, सेक वरून कॉस काढता येतं, म्हणजे पहिलंच तुम्हाला इथं जो काम पडणार आहे तो कॉसचा. सेक थीटा इज इक्वल टू 1 अपॉन कॉस थीटा. हे लावून टाकू आपण. थीटा इज इक्वल टू 1 अपॉन कॉस थीटा. चला लावतो मी इथं. काय होईल बघा. काय बदल होतोय तो पण तुमच्या लक्षात घ्या. बदल फक्त ह्या पहिल्या याच्यात करतोय मी. याच्याऐवजी काय लिहिते मला? 1 अपॉन कॉस. बोला, 1 अपॉन कॉस रेस टू थीटा. x थीटा 4a. थीटा. तुम्ही थीटा मध्ये कन्फ्युज होताय का? चला त्या थीटाला सोडून टाकतो मी. तो थीटा जास्त त्रास देतो तुम्हाला. चला या थीटाला ओढून टाकू आपण. एस ठेवू तिथं. काय म्हटलं मी तुम्हाला? सेक a याला तुम्ही लिहू शकता 1 अपॉन कॉस a. ठीक आहे, मान्य ही गोष्ट? हो सर. मग सेकचा चौथा घात याला काय लिहिता येईल? सेकचा चौथा घात याला काय लिहिता येईल? कॉस 1 छेद कॉसचा चौथा घात हे लिहिता येईल. ओके, हे लिहिलं. प्लस इन ब्रॅकेट 1 मायनस साइन रेस टू 4a मायनस 2 tan स्क्वेअर a इज स्क्वेअर a. ही झाली दुसरी पायरी. आता तिसरी पायरी पहा. आता हा जो वर आहे याला असं लिहिते ना, तर सिम्प्लिफाय होऊन 1 मायनस, वास्तविक पाहता एक स्टेप मी डायरेक्ट घेऊन टाका बघा. ठीक आहे, एक स्टेप वाढली आपली. 1 मायनस साइन रेस टू, याला असं लिहिते पहा, साइन रेस टू 4a. ओके, असं अपॉन cos raised to 4a minus 2 त्यांच्या वेळीच तुम्ही sin square a upon स्क्वेअर a. cos square a. इथं कोणता रूल वापरला मी? इथं रूल वापरला tan a बरोबर sin a छेद cos a. याचा स्क्वेअर म्हणजे काय झाला? याचा स्क्वेअर आणि याचा पण स्क्वेअर. हा बदल लक्षात घ्या. ठीक आहे, आता पुढची स्टेप बघा. आता याला असं लिहिता येईल मला 1 चा वर्ग वजा साइन वर्ग a चा वर्ग छेद कॉसचा चौथा घात a वजा 2 साइन वर्ग a छेद कॉस वर्ग a. ठीक आहे, मग आता या पायरीत फक्त काय केलं, मला रिअरेंजमेंट करतो मी. हा 1 ला 1 चा वर्ग लिहिता येतो आणि साइनच्या चौथ्या घात याला लिहिता येतं मला साइन वर्ग a चा वर्ग. आता इथं नियम लावायचा. पहिल्या कंसात a अधिक b, नाही a वर्ग वजा b वर्ग. इथं नियम लावायचा a वर्ग वजा b वर्ग बरोबर पहिल्या कंसात a अधिक b आणि दुसऱ्या कंसात a वजा b. हा रूल वापरायचा याच्यासाठी.
हे जे दिसते तुम्हाला याच्यासाठी. म्हणजे पुढची पायरी माझी पहिल्या कंसात 1 अधिक साइन वर्ग ए, दुसऱ्या कंसात येईल 1 वजा साइन वर्ग ए छेद कॉसचा चौथा घात ए वजा 2 साइन वर्ग ए छेद कॉसचा चौथा घात ए. चला पुढची पायरी, पुढच्या पायरीत घ्या समजून. आता बाप या पुढच्या पायरीत पहा काय करतोय. आता हा जो दिसतो तुम्हाला इथं लिहितो मी रूल, इथं रूल लिहितो 1 वजा साइन वर्ग ए याची किंमत होते कॉस वर्ग ए. हा रूल इथं लावतो. हा इथं 1 वजा sin वर्ग ए मला खरा पुरा रेडमी तर सळ का दिसलं काय 1 अधिक सर साइन वर्ग ए, दुसऱ्या कंसात याच्या ऐवजी लिहितो आता इथं कॉस वर्ग ए छेद, आता हा जो कॉसचा चौथा घात आहे ना, आता याला तुम्ही कॉस वर्ग ए गुणले कॉस वर्ग ए असं लिहिलं तरी चालतं, बाकी काही बदल नाही. 2 साइन वर्ग ए छेद कॉसचा कॉस वर्ग ए. इथं चुकून झालंय काय, इथं वर्गच पाहिजे. हा इथं वर्गच पाहिजे. ठीक. आता बघा बेटा ह्या स्टेप कडे लक्ष द्या तुम्ही. आता इथं हा कॉसचा वर्ग आणि कॉसच्या चौथ्याच्या ऐवजी इथं वर्ग होऊन जाईल हे लक्षात घ्या. मागच्या उदाहरणात सुद्धा असं गेलं. म्हणजे पुढची स्टेप काय येते पहा, पुढची स्टेप येते तुमची 1 अधिक साइन वर्ग ए. आता बघा इथं छेदात काय आहे कॉस वर्ग ए, इथं पण काय आहे कॉस वर्ग ए, म्हणजे छेद समान आहे. छेद घेऊन टाकू कॉस वर्ग ए आणि अंश काय होईल 1 अधिक साइन वर्ग ए वजा 2 साइन वर्ग ए. लक्षात घ्या छेद समान असल्यामुळे अंशात डायरेक्ट लिहिले इज इक्वल टू. आता बघा अंशात काय झालं 1 हा अधिक साइन वर्ग ए आणि वजा 2 साइन वर्ग ए म्हणजे 1 वजा साइन वर्ग ए छेद कॉस वर्ग ए. आता परत पाहतोच नियम हाच 1 वजा साइन वर्ग ए, हे पाहतोच नियम इथं पण लागला. 1 वजा साइन वर्ग ए म्हणजेच काय होतो, हा होतो कॉस वर्ग ए छेद स्क्वेअर कॉस वर्ग ए. आता कॉस वर्ग ए छेद कॉस वर्ग ए म्हणजे काय झालं, हे दोन्ही झाले कॅन्सल, म्हणजे काय राहिला इज इक्वल टू 1. ही LHS इज इक्वल टू काय आली 1, म्हणजे LHS इज इक्वल टू काय आलं RHS. चला आता एक एक पायरी समजून घ्या, एक एक पायरी समजून घ्या. व्ह्यू ओके ओके ओके. दिसतंय का जास्त लहान झालं? दिसतंय सर. दिसतंय सर. हो ना 80 का केलं जातं सर, हा बघा झूम केलं जातं. झूम करता येतं तुम्हाला तिकडे? हो सर. व्हेरी गुड व्हेरी गुड. सर. ओके ओके मला तेच वाटत होतं की हे कसं होईल बा मुलांना. आता हे छोटं दिसतंय म्हटलं थोडं जास्त, मी त्याला झूम इन केलं होतं ना. बघा हे बघा बेटा पहिली स्टेप तर LHS लिहिली. स्टेप मध्ये काय म्हणतोय मी फक्त तुम्हाला इथं समजूनच सांगितलं पहा. सेक ए म्हणजे काय 1 छेद कॉस ए, मग सेकचा चौथा घात ए म्हणजे काय 1 छेद कॉस चौथा घात ए. एवढाच बदल आहे फक्त. समजला हा बदल? हो सर. तिसऱ्या स्टेप मध्ये काय बदल आहे पहा, दुसरीकडून तिसरीकडे जाताना काहीच नाही, फक्त याला फक्त हा अंशातला हा गुणाकार लिहिला फक्त, म्हणजे हा 1 वजा साइन वर्ग येईल साइन चौथा घात ए छेद कॉसचा चौथा घात ए. एवढाच बदल आहे फक्त. समजली तिसरी स्टेप? हो सर. आणि टॅन किंमत लिहिली साइन छेद कॉस, ही हे दोन बदल आहे. कळाली तिसरी स्टेप समजली? हो सर. चौथी स्टेप पहा. चौथ्या स्टेप मध्ये मी काय म्हणतो तुम्हाला, हा 1 जो आहे की नाही याला तुम्ही 1 चा वर्ग लिहू शकता. साइनचा चौथा घात ए याला साइन वर्गचा वर्ग लिहू शकता. हाच बदल आहे फक्त, एवढाच बदल आहे. याला रिअरेंज केला आपण या टर्मला फक्त रिअरेंज केलं. याला लिहिलं 1 वर्ग आणि साइनचा चौथा घात ए ला लिहिलं साइन वर्गचा वर्ग. ठीक आहे. आता पाचवी बघा, पाचव्या स्टेप मध्ये काय केलं, फक्त हा नियम वापरला.
हा नियम याला लावला. त्याच्यामुळे काय झालं पहिल्या कंसात 1 अधिक साइन वर्ग ए, 1 अधिक साइन वर्ग ए, हे पहा 1 अधिक साइन वर्ग ए, दिसतंय का? हो सर. हो सर. हा रूल तुम्हाला समजला हो सर. बघा. एवढंच चेंज केली या उदाहरणात, म्हणजे या स्टेप मध्ये. 6वी स्टेप पाहता. 6व्या स्टेप मध्ये हा जो 1 वजा साइन वर्ग ए, येल्लो त्याला वेगळं करतो. आपण याला हायलाइट करतो थोडस. हे पहा हे जे दिसतं तुम्हाला 1 वजा साइन वर्ग ए, हे पहा 1 वजा साइन वर्ग ए म्हणजेच काय? हो सर. कॉस वर्ग ए. कोणी तरी लिहिलं कॉस वर्ग ए. हा बदल आहे, कळाला हा बदल? हो सर. 5वी कडून 6वी बदल आहे. झालं बदल. आता 7वी स्टेप पहा. 7वी स्टेप. 7व्या स्टेप मध्ये काय पहा, मी तुम्हाला मागेच शिकवलं बेटा, साईनचा वर्ग आणि साईनचा चौथा घात, सॉरी कॉसचा वर्ग आणि कॉसचा चौथा घात. तर हा कॉस वर्ग हे पूर्ण कटून जाईल. इथं कॉसचा चौथा घातच्या ऐवजी काय राहील, फक्त कॉसचा दुसरा घात. कळालं काय? हो सर. आता काय झालं, इथे एक कॉसचा दुसरा घात, इथं पण एक कॉसचा दुसरा घात, म्हणजे कॉस वर्ग छेद समान आहे म्हणून छेद घेतला कॉस वर्ग ए. अंशात काय केलं, हा 1 अधिक साइन वर्ग ए वजा हा 2 साइन वर्ग ए, म्हणजे अंशातली डायरेक्ट क्रिया केली. 7वी स्टेप समजली? आता 8वी सर. साइन वर्ग ए वजा 2 साइन वर्ग ए, म्हणजे वजा साइन वर्ग ए आला काय? 8वी स्टेप कशी आली कळालं का?